शहरात दररोज सरासरी 70 मृतदेह दहन केले जातात. एका दहनविधीसाठी जवळपास 300 किलो लाकडं लागतात आणि एवढ्या लाकडांसाठी 15-20 वर्षांच्या 2 झाडांची कत्तल करावी लागते. म्हणजे एका व्यक्तीला मोक्ष मिळवण्यासाठी 2 झाडांना जीव द्यावा लागतो. हे पाहून व्यथित झालेले विजय लिमये यांनी पर्याय शोधून काढलाय, तो म्हणजे मोक्षकाष्ठ. ऊन पाऊस झाडे वेली सारे सारे निसर्ग लेणे, करूया मैत्री निसर्गाशी मिळवू मित्रत्वाचे देणे. आज जागतिक पर्यावरण दिवस आणि या दिवशी RMW तुमच्यासाठी घेऊन आलोय वसा संस्कृतीचा. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण अशाच एका पर्सनॅलिटीला भेटणार आहे. झाडे जगवा, झाडे वाचवा, निसर्ग वाचवा असे कितीतरी संस्था आणि संघटना सतत म्हणत असतात. पण या झाडांपासून जे लाकूड मिळतं त्या लाकडाला काही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकते का, याच्यासाठी फार कमी लोक काम करतात. आणि आज आपल्याकडे याच धर्तीवर हा पर्यावरणाचा वसा चालवणारे श्री विजयजी लिमये इथे उपस्थित आहेत. विजयजी नमस्कार, आपले स्वागत आहे आमच्या स्टुडिओत. नमस्कार. नमस्कार. विजयजी लिमये मेकॅनिकल इंजिनियर आणि मरीन इंजिनियर असलेले विजयजी लिमये हे व्यवसायाने इन्शुरन्स सर्व्हेअर आहेत आणि अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाच्या ऐवजी शेतीतल्या टाकाऊ वस्तूंपासून यांनी मोक्षकाष्ठ नावाचे लाकूड तयार केलं आहे आणि ही चळवळ राबवणं हेच त्यांचं ध्येय आहे. तर चला आता आपण विजयजींना काही प्रश्न विचारूया, त्यांच्याशी चर्चा करूया. विजयजी कसे आहात? एकदम छान. या स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल आपलं धन्यवाद. येस येस येस. मला एक सांगा, मोक्षकाष्ठ नेमकं हा काय प्रकार आहे आणि ही कल्पना कशी आणि कधी सुचली? साधारणतः 2009-10च्या आसपास 2010मध्ये असं माझ्या वडिलांचं जेव्हा निधन झालं तेव्हा मला लाकडाचा वापर करून त्यांचे अंतिम संस्कार करावे लागले. आणि ही जी घटना घडली त्याच्यानंतर काही दिवस मी बैचेन होतो. असं वाटत होतं की माझ्या हातनं काहीतरी चूक झालेली आहे. काय एक्झॅक्टली झालेलं आहे ते मला कळत नव्हतं, पण काहीतरी जाणीव होत होते की माझ्या हातनं काहीतरी चुकीची घटना घडलेली आहे. आणि मग मी विचार केला की आज जर आपण कधीही झाडं लावलेलीच नाही आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार लाकडावर केले म्हणजे थोडक्यात आपण पर्यायानं 2 झाडांना नष्ट केलेलं आहे. तर झाडच जर लावलेलं नाही तर आपल्याला अधिकार काय आहे की हे तोडण्याचा? हा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मग मला जाणवलं की ही फार मोठी चूक माझ्या हातनं घडलेली आहे आणि अशी संपूर्ण समाजाकडनंही घडतच आहे आजपर्यंत. आणि मग त्याच्यावर मग मी अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे इथून तो डोक्यात कल्पना आली. पण मग हे मोक्षकाष्ठ म्हणजे नेमकं काय? शेतामध्ये जे शेतकरी पीक घेतात, हे पीक घेतल्यानंतर शेतात जे काही उरतं त्यांचं, ज्याला काडी कचरा म्हणू शकतो किंवा ग्रामीण भाषेत त्याला तुराटी पराठी म्हणतात. शेतकरी पूर्वापार आपण पाहत आलेलो आहोत. हे सर्व शेतकरी जेव्हा पीक घेतात त्याच्यानंतर उरलेला सगळा काडी कचरा हा पेटवून जाळून टाकतात. हा जो जाळल्यामुळं एकतर त्यांचं तिथं प्रदूषण होतच असतं आणि आपण इकडं झाडं अंतिम संस्काराला तोडतो. तर ह्या दोघांचा समन्वय कसा घालता येईल याचा मग मी विचार सुरू केला. आणि साधारणतः 2013मध्ये मला असं सुचलं की आपण का न मग आपण जर का ह्याच कचऱ्यापासून जर का अशी काहीतरी विशिष्ट वस्तू बनवली आणि त्या विशिष्ट वस्तूवरनं जर का आपण अंतिम संस्काराला योग्य अशी जर ती बनली तर निश्चितच अंतिम संस्कारही होतील, पूर्ण व्यवस्थित झाडंही वाचतील आणि शेतकऱ्यांना त्यातनंही काही फायदा मिळू शकेल. असा तो समन्वय साधायचा मी प्रयत्न केला आणि त्यातून मोक्षकाष्ठाचा उदय झाला. हे मोक्षकाष्ठ आणि ह्याचा वापर करून आपण अंतिम संस्कार आता करत आहोत. म्हणजे हे लाकडासाठी आपण एक पर्यायी व्यवस्था आपण केलेली. हो हो. बरं, याच्यात मला आता एक प्रश्न पडलाय की जसं तुम्ही म्हणाले की 2 झाडं कापल्या गेली एका व्यक्तीसाठी, बरोबर. तर ही कुठल्या प्रकारची झाडं याच्यात कापल्या जातात? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि फार चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. आपल्या देशामध्ये 2 प्रकारची सर्वसाधारण झाडं आहेत. काही विदेशी झाडं आपल्याकडे आलेली आहेत आणि त्यांनी इथं ठाण मांडलेलं आहे. तर जसे गुलमोहर आहे, रेनट्री आहे,
तर ह्या झाडांचं लाकूड हे अतिशय नाजूक असतं आणि आपल्या इथली जी झाडं आहेत ज्याला आपण नेटिव्ह ट्रीज म्हणतो किंवा इथली ह्या मातीत हजारो लाखो वर्षापासून जी आलेली झाडं आहेत तर ती म्हणजे वड, पिंपळ, चिंच, आंबा, बाबूळ, काटेरी बाबूळ अशा प्रकारची झाडं जी आहेत तर ह्या झाडांचं लाकूड जे असतं ते फार टणक असतं आणि त्याच्यावर व्यवस्थित अंतिम संस्कार होतात. म्हणून आपल्या इथं काय केलं जातं, अशीच झाडं कापली जातात आणि जी जागा खाली होते त्याच्या ठिकाणी ही विदेशी झाडं आणून लावली जातात. म्हणजे मोक्षकाष्ठाचा आपण जेव्हापासून वापर करायला लागलोय तर पर्यावरणाला पण याचा नक्कीच फायदा होत असेल, याबद्दल काय सांगाल तुम्ही? पर्यावरणाला याच्यातून असा फायदा आहे की 2 झाडं प्रत्येक मृतदेहामागं वाचणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याचा जो कचरा होता ज्याच्यामुळं आज काय होत होतं की शेतकरी शेतामध्ये पेटवून देत असे त्याचा काडी कचरा, तर तो पेटवल्यामुळं काय होत होतं की शेतामध्ये जी माती आहे त्या मातीचा पोत ज्याला कस तो बिघडत होता. आणखी त्याच्यामध्ये जे जीवजंतू असतात जसे गांडूळं आहेत हे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात, पण जेव्हा शेत पेटवलं जातं तेव्हा ही सगळी गांडूळं होरपळून मरतात. त्याच्यामुळं जेव्हा खरी गरज ते पीक वाढीत असताना त्या गांडुळांची गरज जी आहे की मातीला फिरवण्यासाठी ते काम करतात तेव्हा त्यांचा उपयोग होत नाही, कारण ती सगळी प्रजा नष्ट झालेली असते त्यांची. आता काय होतं की शेतकरी ते सगळं न जाळता आम्हाला देतात, त्याच्यामुळं शेत फक्त नांगरलं जातं आणि त्याच्यात नवीन पेरणी केली जाते. आता ह्याच्यामध्ये आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो की आणि जो आम जनतेला तो माहीत नाही आहे किंवा शेतकऱ्यांनाही माहीत नाही आहे की शेतकऱ्यांना एवढंच माहिती असतं की जमीन भाजली गेली पाहिजे. असं एक आपण म्हणतो की चांगली जमीन भाजली गेली तर उत्पादन चांगलं मिळतं आपल्याला पिकाचं, पण ती भाजली कशी गेली पाहिजे हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. तर ह्यामध्ये होतं काय, सूर्याच्या प्रकाशानं जी भाजली माती ती भाजलेली माती चांगली असते, जाळून जर ती भाजली तर ती भाजलेली माती कधीही चांगली नाही, सुपीक नसेल, सुपीक होत नाही, त्यातला पोत त्याचा बिघडतो. आणि ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण असं आहे की भाजलेल्या मातीवर जर का पहिला पाऊस पडला तर त्याचा सुगंध मातीचा पसरतो. तो सुगंध हा सूर्यापासनं भाजलेल्या मातीचाच पसरतो. तुम्ही जाळलेल्या मातीचा कधीही सुगंध येत नाही. मला एक सांगा की हा जो प्रोजेक्ट आहे हा नागपूरमध्ये तर सध्या राबवला जातोच आहे, आणखीन काही शहरांमध्ये हा प्रयोग झालाय? हो, महाराष्ट्रामध्ये आपण सांगलीला आपण ह्याचा प्रयोग केलेला आहे, त्याच्यासोबत नाशिक आणि मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर आपण हे करून दाखवलेलं आहे तिथल्या महानगरपालिकेत. पण काही फारसा तिथून पुढं काही रिस्पॉन्स आलेला नाही आहे. आणि नागपूरमध्ये मात्र आपण गेल्या 4 वर्षापासून हा प्रयोग व्यवस्थित. किती घाटांवर सुरू आहे? नागपूरमध्ये आपण आता 6 स्मशान घाटांवर हा प्रयोग करतोय. म्हणजे प्रयोग नाही, म्हणजे राबवला जातोच आहे हा. आणि महिन्याला आपण म्हणजे किती मोक्षकाष्ठाचं काय कसं गणित असतं, किती डेड बॉडीज? साधारणतः महिन्याला आपण नागपूर शहरामध्ये 350 मृतदेहांचे अंतिम संस्कार 100% मोक्षकाष्ठ वापरून करत आहोत. तसा मुद्दा गंभीर आहे, म्हणजे अंत्यविधी हाच मुळात गंभीर आहे. आणि त्यात कोविडमुळे जरा परिस्थिती आणखीन बिकट झाली होती. हो, म्हणजे त्या काळात पेपरमध्ये बातम्या वाचून खरंच असं मन सुन्न व्हायचं. पण त्याही परिस्थितीत तुम्ही काही काम याच्यावर सुरू ठेवलं होतं? हो हो, अगदी कोविडच्या काळात तर आमची खरी परीक्षा होती, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन आपल्याला द्यावं लागणार होतं आणि ह्याची साधारणतः जाणीव अशी फारशी काही आम्हाला नव्हती, कारण कोविड काय असं काही दर 2-4 वर्षातनं येणारी लाट नव्हती, अचानक आलेली लाट होती. आणि एप्रिल आणि मे 2021 ह्या काळामध्ये भारतभर मोठ्या प्रमाणात लोकांचं निधन झालं आणि नागपूर शहरामध्ये ह्याच काळामध्ये आम्ही एकट्या एप्रिल महिन्यामध्ये 1600 मृतदेहांचे अंतिम संस्कार 100% मोक्षकाष्ठ वापरून केलं. म्हणजे तेवढी सोय आम्ही करू शकलो तेवढी. त्यामुळं कुठेही कुणाच्याकडनं इंधन मिळालं नाही आहे, म्हणजे
आपल्याला मृतदेहांना, म्हणून नागपूरमध्ये अशी अडचण आली नाही आहे. पण हीच अडचण बाकीच्या शहरांमध्ये आलेली आहे. नाशिकमध्ये, औरंगाबाद, पुण्यामध्ये लोकांना वेटिंग दिलं गेलं होतं की त्यांना आज जर मृतदेहांचे अंतिम संस्कार करायचे असतील, त्यांना जर म्हणजे मृत्यू झालेला असेल तर त्यांना सांगत असत की आज जागा नाही आहे, आता तुम्ही उद्या घेऊन या मृतदेह. ही वेळ नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि इतर बऱ्याच शहरामध्ये आलेली होती, पण नागपूरमध्ये नाही आली. मोक्षकाष्ठ हा जो हे बनलेला आहे, फक्त आपण इथेच बनत आहे म्हणजे भारतामध्ये केवळ हा इथेच सुरू आहे हा प्रोजेक्ट? हो, भारतामध्ये नागपूर शहरामध्ये आपण हे फक्त बनवतो आहोत. हो. माझा विचारण्याचा उद्देश असा की मागे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये तुमचा उल्लेख केलेला आहे आणि तुमच्या या कार्याचाही उल्लेख केलेला आहे असं मला आठवत आहे. बरोबर. तर काय म्हणाले होते नेमके ते या विषयावर? मलाही तो एक आश्चर्याचा धक्काच होता. खरं म्हणजे मला काही ध्यानीमनी नव्हतं की आपलं हे काम पंतप्रधानांच्या पर्यंत पोहोचेल. सर, मे आई आस्क क्वेश्चन, व्हाट इज योर इंस्पिरेशन फॉर दिस? जैसे मैंने कभी एक बार सोशल मीडिया में देखा, शायद नागपुर की घटना है, मुझे पूरा स्मरण नहीं रहा, वहां पर जो किसान अपने खेत का वेस्ट निकालते हैं, उसने गोबर वेस्ट सब इकट्ठा किया और अपनी जो कुछ भी समझ थे उसने अपना टेक्नोलॉजी का उपयोग करते करते ऐसे छोटे छोटे साधन बनाए और उसी में से छोटी छोटी ईंटें बना दी. म्हणजे ते प्लान नसतं नाही, हे सुद्धा आता सगळ्यांना कळलं असेल की मन की बात प्लान नसते, यांना सुद्धा अनपेक्षित होतं. आणि मीही पहिल्यांदा जेव्हा ते टीव्हीवर ऐकलं तेव्हा मलाही हा एक सुखद धक्काच होता तो. त्यात आपल्या पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं की नागपूरमधलं एक युवक आहे की त्यांनी अशा प्रकारे शेतातल्या कचऱ्यापासून विशिष्ट प्रकारच्या विटा बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातात. आणि भारतामध्ये अशाच प्रकारचे नवीन नवीन प्रयोग किंवा नवीन जे एंटरप्रेनर्स व्हावेत तयार, आणि त्याच्यामुळं प्रकृती, समाज आणि पर्यावरण ह्याचं संतुलन राहावं, असा काहीतरी त्यांनी तो मेसेज दिलेला होता. प्राऊड मोमेंट असेल तुमच्यासाठी. खूपच आनंदाची गोष्ट. विजयजी, आजपर्यंत जे काही कार्य तुम्ही केलं त्याच्यामध्ये किती झाडं वाचलेली आहेत, काही तुमच्याकडे त्याचं स्टॅटिस्टिकल काही? हो, मागच्या आम्ही 5 वर्षापासून हे जे कार्य करत आहोत, सुरुवातीला आम्ही प्रायोगिक तत्वावर करत होतो आणि नंतर मग नागपूर महानगरपालिकेनं हा प्रोजेक्टच आमचा दत्तक करून घेतला आणि त्याच्यामुळं हे सुरू झालं कार्य इथं. तर आजपर्यंत आम्ही जवळपास 50,000 झाडं वाचवलेली आहेत. हो, 50,000 झाडं हे मोक्षकाष्ठाचा वापर केल्यामुळं वाचलेली आहेत. आणि भविष्यात तुमचे याच्यासाठी काही प्लॅन्स? भविष्यात म्हणाल तर माझी असं आहे की माझी स्वतःची इच्छा आहे की माझा अंतिम क्षण येईच्या आत भारतभर फक्त मोक्षकाष्ठावरच सगळ्या स्मशानघाटांवर अंतिम संस्कार व्हावेत. ही एक माझी एक अंतिम इच्छा असेल आणि त्याच्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करणार आहे. विजयजी, म्हणजे विजय खराच जरा गंभीरपणे तुम्ही हे खूप मोठं काम करताय आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना खरं तर याचा फायदा होणार आहे. तर तुमच्या या कामासाठी आमच्या RMWच्या टीमकडून आपले खूप 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 धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बहुत हुई नादानियाँ अब समझने का प्रयास करते हैं. बहुत हुई नादानियाँ अब समझने का प्रयास करते हैं. जो दिया है प्रकृति ने, आओ उसको धन्यवाद करते हैं. जागतिक पर्यावरण दिवसाच्या सर्व दर्शकांना खूप खूप शुभेच्छा. हा पर्यावरणाचा वसा आपल्या सगळ्यांनी असाच पुढे ठेवायचा आहे आणि RMW सुद्धा असाच एक वसा नेहमी जपत आलेला आहे. सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा वसा. तर तुम्ही बघत राहा RMW प्रेझेंट वसा संस्कृतीचा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.